नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात 28 जून 2024 रोजी करण्यात आली। या योजनेच्या मार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिला उमेदवारांना दरमहा त्यांच्या अकाउंटवर 1,500 रुपये शासनाच्या मार्फत टाकण्यात येणार आहेत। तर त्यांचा पहिला हप्ता म्हणजे ज्या महिला उमेदवारांनी पहिल्या टप्प्यामध्ये अर्ज केलेला आहे तर त्यांचा पहिला टप्पा 17 ऑगस्ट 2024 पर्यंत वितरित करण्यात आला। प्रत्येक महिलांच्या अकाउंटवर 3,000 रुपये वितरित करण्यात आले आणि काही महिला उमेदवारांचे त्यापैकी अर्ज पेंडिंग होते, जसं की त्यांच्या अकाउंटला म्हणजे बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक नव्हतं, त्यामुळे त्यांचा जो दुसरा हप्ता असेल किंवा त्याच पहिल्या टप्प्यातील महिला उमेदवारांना 30 सप्टेंबरपर्यंत पैसे देण्यात आले। आणि ज्या काही महिला उमेदवार 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान फॉर्म फिलअप केले होते किंवा अर्ज केले होते, जे की मोबाईल ॲप्लिकेशनवर अर्ज फिलअप केले होते, तर त्या महिला उमेदवारांना 30 सप्टेंबरला 3,000 रुपये म्हणजे एकूण 2 महिन्याचे पहिल्या टप्प्यामध्ये वितरित करण्यात आले। अजूनपर्यंत पहिल्या टप्प्यातील वितरित करण्यात आलेल्या महिला उमेदवारांना त्यांचा तिसरा हप्ता अजूनपर्यंत वितरित करण्यात आलेला नाही। आणि 15 ऑगस्टच्या नंतर ज्या महिला उमेदवारांनी ladkibahin.maharashtra.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज फिलअप केलेला आहे तर त्यांचं स्टेटस विलेज लेवल पेंडिंग दाखवत आहे। त्यांचे पैसे केव्हा येणार, नेमके त्या संदर्भाची महाराष्ट्र शासनाची नेमकी भावना काय, या संपूर्ण बाबीचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहेत। तर मित्रांनो, जर तुम्ही 15 ऑगस्टच्या नंतर जर तुम्ही पोर्टलवर जाऊन ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फॉर्म फिलअप केला असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामधील सुद्धा महिलांनी त्या पोर्टलवर जाऊन फॉर्म फिलअप केला आहे। त्यामध्ये संख्या आहे 1,53,05,913 महिलांनी त्या ठिकाणी फॉर्म फिलअप केलेला आहे किंवा फॉर्म भरलेला आहे पोर्टलवरून। आणि त्यापैकी 98,27,672 महिलांचे उमेदवार डिस्ट्रिक्ट लेवल अप्रूव्हल असा मॅसेज सर्व महिलांना फॉर्म त्या ठिकाणी मॅसेज आलेला आहे, म्हणजे तुमचं डिस्ट्रिक्ट लेवलचं अप्रूव्हल झालं आहे, पण तुमचं ग्रामपंचायत लेवलचं अजून पेंडिंग आहे। तर ग्रामपंचायत लेवलचं पेंडिंग असल्यामुळे तुमचं त्या ठिकाणी पैसे वितरित होत नाहीत का, तर अशा प्रकारचा मॅसेज नाही। तर महाराष्ट्र शासनाने अद्यापपर्यंत ज्या महिला उमेदवारांनी पोर्टल फॉर्म फिलअप केलेला आहे तर त्यांचे अद्यापर्यंत त्यांना एकाही महिलांना त्यांनी लाभ दिला नाही किंवा तशा प्रकारचे पैसे वितरित करण्यात आले नाहीत। ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तशा प्रकारे किंवा महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून तशा प्रकारचं इन्फॉर्मेशन येईल किंवा माहिती येईल, तशा प्रकारची इन्फॉर्मेशन माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करूया। अजूनपर्यंत तारीख निश्चित झालेली नाही, विलेज लेवल पेंडिंग आहे अशा प्रकारचं स्टेटस दाखवत आहे। त्यामुळे बरेचसे महिला त्या ठिकाणी जे पॅनिक होत आहेत की नेमकं माझा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट झालेला आहे का, तशा प्रकारचं नाही। तर हा जो फॉर्म असेल किंवा ज्यांनी पोर्टलवर फॉर्म फिलअप केले तर त्यांचे सर्वांचेच कोणत्याही महिला उमेदवारांना अजूनपर्यंत पैसे वितरित झाले नाहीत। ज्यावेळेस दुसरा टप्पा वितरित करण्यात येईल तेव्हा तुम्हाला 4,500 रुपये आणि ज्या महिलांना यापूर्वी पैसे मिळाले त्या महिलांना 1,500 रुपये त्यांच्या अकाउंटवर वितरित केले जातील। त्या संदर्भाची निश्चित डेटसुद्धा गव्हर्नमेंटच्या माध्यमातून दिली जाईल। तशा प्रकारचे अपडेटसुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत। आणि ज्या महिला उमेदवारांनी अद्यापर्यंत त्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलेलं नाही तर त्यांनी संबंधित जवळच्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही तशा प्रकारे बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक करू शकता किंवा पोस्टाचं सुद्धा अकाउंट तुम्ही त्या ठिकाणी ओपन करू शकता, जेणेकरून तुमचा जो लाभ असेल तो लाभ तुमच्या अकाउंटवर लवकरच वितरित होईल। अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण अपडेट होती। लाडकी बहीण योजनेसंदर्भाचे काही महत्त्वपूर्ण अपडेट असतील त्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, थँक्यू।